निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला पॉलिसी काढण्याचं आमिष दाखवून त्याची जवळपास 2,30,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। लक्ष्मण कुमार पुणारामजी प्रजापती याला पुण्यातून तर भूपेंद्र जीवन सिंग जीना आणि लक्ष्मण सिंग सन ऑफ हरिंदर सिंग याला दिल्लीतून सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या तीनही आरोपींनी मिळून MPCI अधिकारी असल्याचं सांगून पिंपरी चिंचवड शहरातील एका निवृत्त कर्मचाऱ्याला तसेच देशातील काही जणांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले। पॉलिसी काढण्याचे आमिष दाखवून कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीस आपण अटक केलेली आहे। नक्की काय प्रकार होता? सायबर पोलीस स्टेशन CR नंबर 4/25 मधील फिर्यादी हे सेवानिवृत्त आहेत। त्यांना पॉलिसी त्यांची संपलेली आहे आणि त्याचे पैसे मिळणार आहेत। या संदर्भात आरोपितांनी फोनवरती संपर्क साधला आणि त्यांना वेगवेगळे बहाण्याने की ते पॉलिसीचे पैशासाठी टॅक्स आहे, परत TDS आहे किंवा असे वेगळे कारण सांगून फिर्यादी यांच्याकडून 2 करोड रुपयापेक्षाही जास्त रक्कम घेतली होती 1 वर्षामध्ये। ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये PSI कातकडे, PSI विद्या पाटील हे 15 दिवस दिल्लीमध्ये होते। फिर्यादी यांना कॉल करणारे तसेच त्यांना ईमेल पाठवणारे 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होतील का? गुन्ह्याचा तपास चालू आहे। फिर्यादी यांना कॉल करणारे लोक आता अटक केलेले आहेत। त्याप्रमाणे फिर्यादी यांचे पैसे ज्या ज्या बँक अकाउंटमध्ये वर्ग झालेले आहेत त्या बँक अकाउंटचा तपास चालू आहे। अशा सायबर गुन्ह्यास आळा घालण्यासाठी काय म्हणतो? सिनियर सिटीजन यांनी जे त्यांना कॉल्स येतात किंवा जे त्यांना फेक मेसेज येतात त्याची पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करावी। आणि आपण जर एखाद्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करणार असेल तर घरातील व्यक्तींबरोबर चर्चा करावी किंवा त्यांना जर संशय आल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। संपर्क करण्यासाठी काही नंबर वगैरे उपलब्ध आहेत का? सायबर पोलीस स्टेशन सेंट्रल गव्हर्नमेंटनी सायबर क्राईमसाठी एक वेबसाईट आहे cybercrime.gov.in। ह्यावरती आपण ऑनलाईन रिपोर्ट करू शकता किंवा 1930 वरती आपण फोन कॉल करू शकता।